जर माघार घेतली तर भुवनेश्वरी या जन्मात तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही. आता हे नाही करता येणार मला. मला आता लग्नाला नाही म्हणता येणार नाहीये. पण बाबा आपण नाही म्हणायचंच नाही. मग म्हणजे आपण काट्यानं काटा काढायचा. अक्षर मला कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, भुवनेश्वरी मॅडम आतल्या गाठीच्या आहेत. त्या नेहमी 4 पावलं पुढचा विचार करतात पण वाकडा विचार करतात. आता आपण त्यांना त्यांच्याच पद्धतीनं नमवायचं. आपण त्यांच्यासारखा विचार करायचा. आपणही त्यांच्यासारखाच विचार करायचा बाबा. त्यांना त्यांच्या पद्धतीनं नमवायचं. बाबा मला सांगा, भुवनेश्वरी मॅडमनी काय केलंय? तिने माझ्या मुळावरच घाव घातला ना. माझ्या मुलाला वश करून घेतलं आणि त्या बळावरती सगळ्यांना नाचवते ती. एक्झॅक्टली. आता आपण त्यांच्यासारखंच डोक्याने खेळायचं. भावनेनं विचार करायचा नाही. म्हणजे त्या कसं करतात, भावनांचा देखावा करतात, तसं आपण करायचं. आपल्यासाठी ते अवघड असेल कदाचित, पण आपण आपल्या खऱ्या भावना नाही दिसू द्यायच्या. आपण त्यांचीच ट्रिक त्यांच्यावर वापरायची. शरद तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण कसं आहे ना बाळा, हे सगळे छक्के पंजे, ही सगळी कारस्थानं, हे असं असं मुखवटा लावून वावरणं भुवनेश्वरीसाठी सोपं आहे. तिच्या नेचरचा पार्ट आहे तो. तू चांगली मुलगी आहेस. हे सगळं आपल्याला कसं जमणार? आणि हे करताना काही उलटसुलट झालं तर? बाबा उलटच झालंय. आता भुवनेश्वरी मॅडमच्या पद्धतीने ते सुलट करायचंय आपल्याला. बाबा मी हल्ली नेहमी असा विचार करते की ह्या सिच्युएशनमध्ये भुवनेश्वरी मॅडमनी कसा विचार केला असता. आणि मी जेव्हापासून असा विचार करू लागले तेव्हापासून मला खटाखट उत्तरं मिळत आहेत. मला हे जर आधी कळलं असतं ना बाबा, ही वेळ माझ्यावर आज आलीच नसती. पण आता ही ट्रिक मला सापडली आहे बाबा, आणि आता ही आपण वापरायची. आपलं घर, आपला संसार, आपली हक्काची माणसं परत मिळवण्यासाठी वापरायची. अक्षरा मला अजून नीट कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, सोपं आहे बाबा. आपण काय करायचं,